नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. सुंदरनगर परिसरातील समस्या ऐरणीवर. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी. मौलाना आझाद चौक मधील अतिक्रमण, नाली आणि पीआर कार्ड सर्वेक्षणाचा प्रश्न. आयुक्तांकडे नागरिकांचे निवेदन. जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील प्रभाग क्रमांक 12 मधील सुंदरनगर, भगवाननगर परिसरातील विविध नागरिक समस्या आता ऐरणीवर आल्या आहेत. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी जालना महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सुंदरनगर, भगवाननगर परिसरात अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्यास असूनही झोपडपट्टी पीआर कार्ड सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रहिवाशांना घराच्या अधिकृत नोंदी, शासकीय योजना आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान चंदनझिरा मधील मौलाना आझाद चौक येथील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भर रस्त्यावर उभ्या असणारे ऑटो रिक्षा, भाजीपाला व फळ विक्रेत्यांची हातगाडी भर रस्त्यावर उभी राहत असल्याने अतिक्रमणामुळे नागरिकांना व वाहन चालकांना ये-जा करताना त्रास होत असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. यासंबंधी वेळोवेळी मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तक्रारी करूनही समस्या जैसे थे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तसेच सुंदरनगर परिसरातील अबू हुरेरा मस्जिद जवळ नालीची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने घाण पाण्याचे मोठमोठे डबके साचले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने पक्क्या नालीचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला या तिन्ही प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीआर कार्ड सर्वेक्षण, अतिक्रमण हटाव आणि नाली बांधकामाची कारवाई तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे. आता महापालिका प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्षात कधी कारवाई होते याकडे मौलाना आझाद चौक, सुंदरनगर व भगवान नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दिलेल्या निवेदनावर शेख शफीक, रियाज पठाण, ताराबाई लहाने, अंजली लहाने, दुर्गा पवार, शमशुद्दीन यासिन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर यावेळी आदिनाथ पाटोळे, वाहिद पठाण, चांदभाई, फहीम अतार, आसेफ अतार, मुजाहिद शेख, एमडी बाबा यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.